नमस्कार मित्रांनो, आपण सर्व कशा आहात? मी आहे ठीक. आणि हे बघू शकता परत एकदा खंडीभर औषध आणलेलं आहे. आजारी म्हटल्यानं औषध तर असणार, ह्याच्यात काही एवढं मोठं नवल नाही आहे. मी आता जस्ट हॉस्पिटलमधून आलेली आहे आणि येत असताना लगेच माझ्या मैत्रिणीच्या इथे गेली. कारण एवढं मोठं परत फराळाचं दिलेलं आहे. मला तेलकट खायचं नाही, तरी पण याच्यातले काहीतरी पदार्थ मी खाणार आहे. बघू शकता खूप सारे शेंगोळे आणि लाडू वगैरे हे ते बघू शकता तुम्ही. हे करंजा वगैरे दिल्या, पापड्या दिल्या, अजून काय काय भरपूर सर्व दिलेलं आहे. पण याच्यातला एक आवडीचा पदार्थ दिलेला आहे, तो म्हणजेच हे बघू शकता जाळीदार असं मस्त खसखस लावलेला अनारसा. आणि तो मी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मला तेलकट खायचं नाही, पण मी ते खाणार. म्हणजे असं असते की आवडीचं आहे ते खावं आणि पथ्य करावं, असा पेशंट आहे. हरकत नाही, जाऊ दे, थोडंसं खाल्लं तर काय होते, एक खाणार. आणि दुसरं म्हणजे खूप सारे हे पण दिले तर मला माझ्या मैत्रिणीनं डाळिंब. आणि आता शिंदेताईनं मला हे गणपतीचा प्रसाद वगैरे काय त्यांच्या इथं बनवलं वाटते ते दिले. हे पण खाल्ल्याशिवाय राहणार नाही. अशी आहे मी. तुम्ही बोलाल कसली पेशंट आहे, तर मी अशी आहे. जेवण कधीच सोडत नाही, झोपून राहत नाही, म्हणून कोणाला वाटत नाही की ही आजारी आहे म्हणून. मला ते आवडत नाही असं अंगावर घेऊन झोपून राहायला सारखं. मी आजारी आहे तर आहे, प्रॉब्लेम आहे नक्कीच आहे, पण प्रॉब्लेम असल्याशिवाय एवढे अँटीबायोटिक उगाच देतात का डॉक्टर, आहे की नाही? पण मी ठीक आहे आणि लगेच ठीक होणार. दुसरी एक गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं आहे की मी हळवी खूप आहे. इंस्टाग्राम खुल्ल्या जे पंजाबला एवढी बाढ आलेली आहे. हा, प्रत्येक ठिकाणी नुकसान झालेलं आहे या पावसामध्ये, पण जास्तीत जास्त पंजाबला झालेलं आहे. ते भरून निघायला खूप काळ लागणार आहे. ते लोक खूप संघर्षवादी आहेत आणि प्रत्येकाला धावून जाणारे आहे. चाहे CNRC असो या लॉकडाऊन असो या, एवढं त्यांनी किती ठिकाणी ते कुठेही लंगर चालू करतात आणि आपलं जेवण लोकांना वाटत असतात आणि खूप सारे दानसूर असतात. पण आता सध्या त्यांच्यावर जो खराब टाईम आहे ते मला असं वाटते महाराष्ट्रातल्या जेवढ्या संस्था आहेत, जेवढे देवस्थान आहे, त्यांनी म्हणजे जसं मदतीचा हात, मदत म्हणू नये म्हणा, पण जो मायेचा, प्रेमाचा आणि साथ द्यायला पाहिजे, जो सहानुभूतीचा हात म्हणू शकतो आपण त्याला, तर द्यायला पाहिजे. आणि त्यांच्यावरचा तो टाईम निघून जाणारच आहे. ते लवकरच उभे राहतील, पण भगवंत त्यांना ते सहन करायची ताकद देवो, मला एवढंच बोलायचं आहे. बस मी एक देशाची नागरिक म्हणून आणि एक माणूस म्हणून, एक माणुसकी म्हणून मला असं वाटते की बघवत नाही, खरंच फारच नुकसान झालेलं आहे त्यांचं. ढोरं वासरं सर्व काही